आपण सेमीफायनल 1 आपण पाहतोय. तर पाहूया सेमीफायनल 1 आपण पाहूया. नवली संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जय जोगनादेव आगवन वामेका स्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल 1 खेळताना पाहूया. मंगेश बॉलिंग मार्क वरती आलाय. सलामीचा बॅटर जर आपण पाहिला हर्षल आणि यतीन इकडे सॉफ्ट हँडने खेळला जातोय. सिंगल पहिल्या चेंडूवरती घेतलं जातंय. या पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केला जातोय. खातं ओपन झालंय. हर्षल आणि संदीप अशी सलामीचा बॅटर आपण पाहू शकाल. इकडे पाहूया चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. इकडे पुन्हा एकदा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न पाहूया. धावचीची संधी येते का तर नाही. इकडे चांगली चपळाईने सिंगल धाव पूर्ण केली जाते. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तीन चेंडूच्या मोबदल्यात 2 धावा खर्च मंगेशकडनं केला गेलाय. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये पुन्हा एकदा किती खर्च होणार आहे मंगेशकडनं. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज तयार. इकडे स्ट्रोक खेळला आणि मोठा मासा गळ्याला लागला. इकडे नवली संघाला पहिला हादरा लागतोय. फलंदाज आपण पाहू शकाल हर्षू मात्र बाद होतोय. इकडे हर्षूचा विकेट मात्र मिळालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. जितेश उर्फ बिल्ला. तर यस जितेश बिल्ला यांनी जेल मात्र टिपला गेला. तर नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. तर यस सेमीफायनल सामन्यासाठी शूज हे कंपल्सरी असणार आहे ह्याची नोंद ठेवा. शूज कंपल्सरी घालून खेळावं लागणार आहे. इकडे चेंडू सुटलाय. तर चारी संघांना विनंती असेल शूज कंपल्सरी असणार आहे ह्याची नोंद ठेवा. कंपल्सरी शूज घालून आपल्याला खेळावं लागणार आहे ह्याची नोंद ठेवा. तर पाहूया इकडे चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. 3 धावा. शेवटचा चेंडू इकडे हाताळला जातोय आणि यस वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. आपण तर धावा खर्च केला जातोय. धावसंख्येचा विचार केला 4 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईटचा इशारा पुन्हा एकदा येतोय. 5 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू 5 चेंडूच्या मोबदल्यात 5 धावा. इकडे हलक्याताने खेळलं जात आहे. हलक्याताने सिंगल घेतलं जात आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. षटक क्रमांक हा पहिला होतोय समाप्त. मंगेशचा या 6 चेंडूने मंगेशाने धावा खर्च केल्या गेल्या 6 आणि एक विकेट मात्र मिळालंय. मंगेशाला एक मोठा फलंदाज मात्र बाद करण्यात यश प्राप्त केलं गेलं. पाहूया जय जोगनादेव आगवन वामेका स्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला नवली संघ. नक्कीच नवली संघाचा विचार केला तर कालच्या रात्रमध्ये चांगला खेळ त्यांनीही साकारला होता. आणि आगवन संघाचा विचार केला तर आगवन संघानेही शेवटचा सामना ज्या पद्धतीने त्यांच्या हातातनं सुटत होता तो मात्र पकड बनवले आणि त्या पकड बनवून आपला सामना मात्र जिंकवण्याचं काम त्यांनी पार पाडलं. नक्कीच चांगली गोलंदाजी तिकडे पार पाडली गेली. इकडे पाहूया पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्कवरती जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पहिला चेंडू हाताळला गेलाय. पहिला चेंडू पाहू शकाल निर्धाव चेंडू पाहायला येतोय. फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जितेशकडनं हाताळला गेला. पाहूया जितेश पुन्हा एकदा तयार आहे. हा पुन्हा तेच प्रयत्न पुन्हा तेच काम केलं जातंय. निर्धाव बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. फलंदाज ज्या शैलीने खेळतोय. स्ट्रोक खेळलाय. गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे मंगेश मात्र चेंडू वरती आलाय. फील्ड केला जात आहे. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. इकडे आता प्रेशर वाढेल फलंदाजावरती. एकतर मोठा फटका खेळायला जाणार नाहीतर आपलं विकेट मात्र थांबून जाणार. परंतु इकडे सिंगल घेतलं जातंय. नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज आहे त्याला इकडे स्ट्राईक वरती आणून ठेवलं जातंय. अनिकेत स्ट्राईक वरती आणलं जातंय. पाहूया अनिकेत आता मोठं फटका खेळावं लागेल कारण की प्रेशर वाढत चाललाय. आगवन संघ जर पाहिला तर एक मोठा संघ आहे.
7 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेले आहेत. इकडे खराब चेंडू हाताळला आणि फटकाही तेवढाच खराब अनिकेतकडनं पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होईल परंतु धावा मिळतील एक. नो प्लस विकेट अशा 2 धावा, 1 धावा मिळेल. फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक दुसरा मात्र नवली संघाचा पाहायला मिळतोय. अनिकेतच्या रूपानं नवीन फलंदाज नंदन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. पाहूया नंदनकडनं तेवढाच खेळ चांगला पाहायला मिळेल का शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक दुसरं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवट सॉरी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नो आलाय. इकडे नक्कीच चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धावेल चेंडू. नवली संघ आपल्याला विनंती असेल आपला 10वा खेळाडू एक राखीव खेळाडू पाठवायचा. इकडे फटका खराब. इकडे शॉर्ट सिलेक्शन खराब होत आहेत. फलंदाज नवली संघाचे खराब शॉर्ट सिलेक्शन केलं जात आहेत आणि इकडे विकेटवर विकेट जात आहेत. धावा येणं फार गरजेचं आहे परंतु धावा येत नाही आहेत. धावांची गती वाढवायची आहे परंतु धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात आपलं विकेट मात्र थांबून जात आहेत. नवली संघ नयन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर विनंती असेल टीम मीटिंग कमी घ्यायचं आहे. आगवण संघ स्पीडअप ठेवा विनंती असेल. आगवण संघ स्पीडअप ठेवा विनंती असेल. दुसरा सेकंड सेमीफायनल सामनाही खेळवायचा आहे. त्याचबरोबर अंतिम सामनाही आपल्याला खेळवायचा आहे. नोंद ठेवा जरा. तर सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहू शकाल. 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड सेमीफायनलच्या सामन्यासाठी तयार होत आहेत. एका बाजूला दीपक 11 संघ तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहू शकाल YBCC संघ हा संघ पाहायला मिळेल. इकडे फुलटो चेंडू आणि त्या फुलटो चेंडूचा प्रत्युत्तर चौकार पाहायला मिळतोय. हिट केलाय चेंडूला. फक्त दिशा दाखवली गेली. या चेंडूवरती फक्त दिशा दाखवली गेली. आपल्या कलाईच्या साहाय्याने मात्र चेंडूला ढकलण्याचं काम केलं गेलं आणि चौकार मात्र पाहायला मिळाला. या चौकारनिशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 12 धावा. पाहूया दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. इकडे पुन्हा एकदा गुटनाटेक फटका बनवण्याचा प्रयत्न होता. रूम बनवला होता फटका खेळण्यासाठी परंतु कनेक्शन झाला नाहीये. लोअर गतीचा थोडासा चेंडू हाताळला गेला. गती कमी केली चेंडूवरची आणि फलंदाजाला सरप्राईज केलंय. निर्धाव चेंडू. पुन्हा तेच प्रयत्न दिसत आहेत. चौकार नोंदवण्याच्या नादामध्ये निर्धाव निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. काय खेळ होते हे त्यांनाही समजत नाहीये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एक चौकार जरी नोंदवला तरी कमबॅक मात्र चांगलं गोलंदाजाने केलंय. जितेश बिल्ला इकडे बघा फटका मोठा करण्याचा प्रयत्नात हे प्रेशर होतं. हे प्रेशर असते फलंदाजांवरती. जेव्हा जेव्हा चेंडू निर्धाव जातात तेव्हा तो प्रेशर वाढत जातो फलंदाजावरती आणि तोच प्रेशर फलंदाजाला एकतर भाग पाडतो चौकार नोंदवा नाहीतर आपलं विकेट मात्र थांबून जातात आणि तेच काम केलं गेलं. एकतर चौकार नोंदवण्याच्या नादामध्ये आपलं विकेट थांबून गेलाय. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. यश मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया चेंडूचा खेळ बाकी असेल 2. पाहूया शेवटच्या 2 चेंडूवरती जितेश बिल्ला बॉलिंग मार्क वरती आहे. 2 चेंडूचा खेळ साकारायचा आपल्याला. चांगला फटका पाहायला मिळते. पाहूया धावचीची संधी येणार का. तिकडे चांगला बॅकअप मिळालाय. अडवलाय चेंडू. अचूक फेकी होती परंतु कलेक्शन झाला नव्हता नीटचा आणि चेंडू ट्रॅव्हल होत होता बाउंड्री लाईन कडे परंतु बॅकअप मिळाला उमेश कडनं आणि चेंडूला अडवलं गेलं. सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्या जर आपण पाहिली नवली संघाची तर 13 धावा स्कोर कार्ड वरती. 17 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती आणि शेवटचा चेंडू पाहूया जितेश बिल्ला. पुन्हा गती कमी. व्हेरिएशन आणले जात आहे चेंडू मध्ये. फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय हे पूर्णपणे समजलंय गोलंदाजांना. गोलंदाजाला हे कळलंय की फलंदाज फक्त आता मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात इकडे चेंडू निर्धाव जात आहेत आणि विकेट ही जात आहेत.
धावसंख्येचा विचार केला 3 षटकांची झाली समाप्ती आणि नवली संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकडेवरती. 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत नवली संघाच्या. आता पाहूया येणाऱ्या या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावांचा खर्च उचलला जाणार गोलंदाजाकडनं. कारण की शेवटचे 6 चेंडू असले की फलंदाज घातक होत जातात, परंतु फलंदाजांना रोख लावले जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न ते करतायत, परंतु प्रयत्नाला यश मिळत नाहीये. तर पाहूया गोलंदाज हिम्मत बॉलिंग मार्क वरती येतोय. 6 चेंडूचा खेळ साकारण्यासाठी पाहूया हिम्मत यांच्याकडनं 6 चेंडू हाताळले जाणार. इकडे शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, नेटचा कनेक्शन झाला नाही चेंडूमध्ये. सिंगल धाव येते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती हळूने वाढते. 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. लोअर स्कोरिंगचा सामना होणार की काय असा हा प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांच्या वरती. परंतु पाहूया येणारे अजून 5 चेंडू आहेत. इकडे फटका पुन्हा एकदा केलाय, परंतु तेवढी ताकद नाहीये त्या फटक्यामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. फुलटो चेंडू, समाचार नीटचं घेता आला नाहीये. पाहूया धावचीची संधी आणि यस फलंदाज होईल पुन्हा एकदा धावचीत बाद, विकेट. तर YBCC संघ वेऊर आपण टॉससाठी लगेच यायचं आहे आणि त्याचबरोबर दीपक 11 संघ आपण सुद्धा टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला जाईल. दोन्ही संघांमध्ये सेकंड सेमीफायनलचा सामना असणार आहे. पाहूया हिम्मत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्ट्रोक खेळलाय, पुन्हा एकदा चेंडू अडवलाय. धावचीची संधी, पुन्हा एकदा विकेटचं पतन, धावचीत बाद, विकेट वरती विकेट. कौशिक नवीन फलंदाज. 6 फलंदाज बाद झालेले आहेत नवली संघाचे 14 धावेवरती. खूपच खराब फलंदाजी, इकडे खूपच खराब स्ट्रॅटेजी नवली संघाकडनं पाहायला मिळाली. पुन्हा तेच प्रयत्न आणि चेंडू जातो निर्धाव. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू. 14 धावा स्कोर कार्ड वरती. फलंदाज होईल बाद. इकडे पारी होते समाप्त. सेकंड इनिंग ची होते समाप्ती. यस दोन्ही संघ लगेच जोडा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे सातवी कॉमेंटेटर एक बुलंद असा आवाज उमरोळी गावातील संतोषजी पाटील सर जुळले जातील टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल, अगदी पहिली सेमीफायनल जी पाहिली जाते दोन संघादरम्यान. एका बाजूला वामिका स्टार आगवण संघ, अगदी मेहुल पाटीलच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं या ठिकाणी दृश्य आणि जल्लोष केला जात आहे. आपण पाहतोय ते नेहमीच चर्चेत आहेत मेहुल पाटील. आणि जाऊया आपण सेकंड सेमीफायनलच्या टॉसकडे, जिथे आपल्याशी जोडले जातील 2 कर्णधार. या प्रेम मोरे आपण यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला विकास रुपेश. यस आपण पाहतोय सूरज येत आहेत स्वतः या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सूरजने खूप मेहनत घेतली. ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये आले आणि मोठा हातभार लागले. पूर्ण टीम जर पाहिले तर शिवराज्य वेऊर टीम, त्यांची कमिटी, या कमिटीने केलेले खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण पाहतोय टॉस केला जाईल. चॉईस, कारण की सेमीफायनलचा हा मुकाबला आहे, लढत खूप रंगात येईल. येस आणि काट आलाय. आपण पाहतोय YBCC वेऊर संघ नाणेफेक जिंकले. प्रेम, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. खूप खुश आहे कारण की सूरजच्या हातून आपण टॉस जिंकलाय. काय म्हणशील सूरजसाठी, कारण की त्यांनी ऑर्गनाईज खूप चांगलं केलंय?
मी पहिली गोष्ट तर त्याच्यासोबत टॉसला मी कधी जिंकत नाही त्याच्यासोबत टॉस, आणि त्याच्या हातून पण कधी टॉस नाही जिंकत. आज पहिल्यांदा त्यांच्याच टुर्नामेंटला त्याच्या हातून टॉस जिंकलाय म्हणून मी हसत होतो. नक्कीच कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय आहे तुमची, कारण की टीम तुमची खूप चांगली आहे. आपण पाहतोय आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. समोरचा संघ पाहिला तर चांगला संघ आहे, त्यांच्याकडे देखील काबिलियत आहे. अभिषेक सारखा चांगला फलंदाज, याला रोखण्याचं काम तुमचा गोलंदाज कोण करेल? तसं तर आता मी स्वतः पण आहे गोलंदाजीला, करण आहे, संतोषबाई आहे. असं काही नाही कोणत्या गोलंदाजाला कोणत्या फलंदाजाला कोणता गोलंदाज रोकेल. एक चेंडू असतो आउट करण्यासाठी, आपल्या खेळाडूकडे 24 चेंडू असतात खेळण्यासाठी. असं काही नाही, जो परफॉर्म चांगला करेल तो त्याचा बेस्ट देईल, दुसरं काही नाही. सेमीफायनलचा मुकाबला आहे, सेकंड सेमीफायनल आहे. किती मजा येईल प्रेक्षकांना? खरंच मॅचेस सेमीफायनलच्या चुरशीचाच व्हावा, म्हणजे सगळ्या मॅचेस प्रेक्षकांना वाटते की चांगल्याच व्हाव्या, तर नक्की चांगली मॅच होईल. थैंक यू वेरी मच प्रेम। जाऊया, टॉस जीते तो क्या डिसीजन रहता आपका भी? फील्डिंग ही करते फर्स्ट। कितना एंजॉय कर रहे हैं ये टूर्नामेंट? एंजॉय तो कर रहे हैं हम। अभी एक अगर एक कदम पीछे है, एक कदम अगर आगे डालेंगे तो फाइनल में आप जरूर पहुंचेंगे। क्या स्ट्रेटजी है फाइनल में जाने के लिए? बैट्समैन हमारे ओपनर खेलेंगे तो हम लोग फाइनल खेल सके। जरूर उसके लिए आपको शुभकामनाएं। सेकंड सेमीफाइनल का टॉस यहाँ पे जरूर दिखाई दिया। शिवराज IVCC वेवुड टीम जिस तरह से जीती टॉस और फर्स्ट फील्ड चॉइस की है। ओवर टू कॉम्बॉक्स। जाऊया इकडे पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. जग्गू चौकारांवर चौकार नोंदवण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातंय. 5 धावांची आवश्यकता आहे अजूनही सामने जिंकण्यासाठी. जग्गू बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फुलटोच होता परंतु कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडूचा खेळ संपलाय. इकडे पाहूया, एक धावेची अजूनही आवश्यकता आहे. विकास पाहूया चौकार मारून सामना फिनिश करतोय का? विकास तेच प्रयत्न करतोय की चौकार मारून सामना विजयी करायचा आहे, फिनिश करायचा आहे. इकडे प्रयत्न पुन्हा केलाय, आता मात्र येणार चौकार. सामना विजयी. आगमन संघ पुन्हा एकदा अंतिम सामन्यामध्ये प्रवेश नोंदवतोय. तर नक्कीच लक्की चषक आपण पाहिलं होतं मुरबे गावामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा अंतिम विजेता पद पटकावलं होतं.